चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेचा जल्लोष यंदाही बघायला मिळाला। तरुणाईनं सादर केलेले खणखणीत विषय आणि त्याला प्रेक्षकांचाही तितकाच खणखणीत प्रतिसाद हे सवाईचं यंदाचं खास वैशिष्ट्य ठरलं। रवींद्र नाट्य मंदिरात प्रेक्षकांच्या हाऊसफुल प्रतिसादात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत हा नाट्य जागर रंगला। अनेक सेलिब्रिटी कलाकारांनीही यावेळी आवर्जून हजेरी लावली। याच सवाई माहोलाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। मुंबईमध्ये तरुणाईमध्ये विशेषतः सर्वाधिक पसंती असलेली सवाई एकांकिका की ज्या सवाई एकांकिकांचा गजर तुम्हाला रात्रभर या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये बघायला मिळतो आहे। आणि ही जी ट्रॉफी आहे माझ्या हातात तुम्हाला दिसते आहे, एक कलाकाराला खूप महत्त्वाची असते त्याच्या पुढच्या टप्प्यासाठी की जेव्हा हे सगळे कॉलेजियन जे असतात, वेगवेगळ्या कॉलेजमधले ही तरुणाई जी असते, रंगकर्मी असतात, अस्सल रंगकर्मी, आणि माझ्यासोबत की जे रात्रभर जागलेले आहेत ही सगळी मंडळी आहेत की काय नेमकं आहे सवाई। मनोज दादा, काय वेगळा सगळा माहोल अनुभवतो आहे? ही तरुण पिढी आहे ती जबरदस्त आहे आणि खूप वेगवेगळे विषय घेऊन येतात आणि आम्हालाही नवीन ऊर्जा मिळते। त्यामुळे येणं हे आमचं कर्तव्य आहे आणि चतुरंग प्रतिष्ठान ज्या शिस्तीनं आणि ज्या समर्पित भावनेनं हे करतंय, सवाई गेली 30 वर्ष, हॅट्स ऑफ टू देम। आणि अवघ्या महाराष्ट्रातली चैतन्यमयी आणि जबरदस्त ऊर्जा बघायला मिळते। काका आपल्यासोबत आहेत की खूप सगळ्या एकांकिका आम्ही बघतो आहोत, शेवटच्या 7 काढणं किती अवघड आहे तुमच्यासाठी? पहिल्या प्राथमिक फेरीमध्ये 24 एकांकिकांनी पहिल्या आलेल्या ज्या महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्र ज्या एकांकिका स्पर्धा होतात राज्यस्तरीय, त्यातल्या पहिल्या आलेल्या एकांकिका स्पर्धा असतात आणि त्यातल्या प्राथमिकच्या परीक्षकांनी 7 एकांकिका काढणं हे त्यांच्यासाठी अवघड काम आहे आणि त्यांनी काढल्यात। आणि आत्तापर्यंत यावर्षीचा दर्जा तर मला दिवसेंदिवस वाढत चाललेला असा दिसतोय। आदिनाथ आहे आपल्यासोबत। आदिनाथ, संपूर्ण सगळ्या ह्या एकांकिका खूप आवडीने बघतोय, काय वाटतं? सगळं एकदम तरुणाई एकत्र झालेली आहे। ही नवीन रॉ टॅलेंट इतकं सराईतपणे आणि इतकं आर्टिक्युलेटली ते इतकं सुंदर सादरीकरण करतात आपल्यासमोर। इट इज अमेझिंग। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोआचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।